नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आता आपण बघणार आहोत. इंद्रायणीला आता श्रीकलाचं टेन्शन आलेलं असतं आणि ती विठुरायासमोर म्हणत असते की श्रीकला इथे येण्यापूर्वीच मला तू अनेक संकेत दिले होते. मीही खूप प्रयत्न केला तिला या घरामध्ये येऊ न देण्याचा, पण माझे सगळे प्रयत्न वाया गेले. काय करू मी? या घराला कसं वाचू? आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव, असं म्हणत आता ती विठुरायाच्या हात जोडत विनवण्या करू लागते. आता इकडे श्रीकला इंद्रायणीचा बदला घेण्यासाठी परत एकदा रत्नाकडे येते. तेव्हा रत्ना यावेळी तिला एक गोळी तयार करून देते आणि म्हणते की ही गोळी इतकी पॉवरफुल आहे, त्यासाठी माझ्या सगळ्या काळ्या शक्ती वापरल्या आहे. दिग्रजकरांचे कागदच काय तर त्यांच्या घराच्या भिंती सुद्धा जळून खाक होतील आणि ते इंद्रायणी सुद्धा याला वाचवू शकणार नाही. पुढे ती म्हणते की हे रसायन असं तयार केलं आहे की फक्त त्याच व्यक्तीला याचा वास येईल की जो याचा सामना करू शकेल. ही वाळवी नसली तरी वाळवीसारखी अख्ख्या घरभर पसरेल. त्यामुळे आता श्रीकला खूप खुश होते. तेव्हा रत्ना तिला म्हणते ही गोळी साधी सुधी नाहीये, त्यामुळे तुला यासाठी दुप्पट पैसे द्यावे लागतील. तेव्हा श्रीकला तिला म्हणते की रत्ना, तू पैशांची अजिबातच काळजी करू नको, तुला हवे तेवढे पैसे मी देईन. असं म्हणत आता श्रीकला रत्नाकडून ती गोळी घेते आणि म्हणू लागते की आता दिग्रजकराच्या घराला कोणीही वाचवू शकणार नाही, इंद्रायणी सुद्धा नाही. असं म्हणत आता त्या दोघीही हसू लागतात. आता इकडे अधोक्षज त्याच्या मित्रांसोबत झोपडपट्टीजवळ येतो. तेव्हा तिथे असलेल्या लोकांना तो विचारू लागतो की इथे झोपड्या कोणी बांधल्या आहे. तेव्हा तिथले माणसं सांगू लागतात की आम्ही बांधलाय. हे तू विचारणारा कोण? तेव्हा अधोक्षज म्हणतो की मी या गावचा सरपंच आहे. त्यावर ते म्हणता, मग आम्ही तुझ्या गळ्यात हार टाकून तुझा सत्कार करू का? तेव्हा इम्रान रागातच त्यांना बोलू लागतो की तोंड सांभाळून बोला. त्यावर ते म्हणू लागतात की तो कोण आम्हाला सांगणारा? तेव्हा अधोक्षज त्याला शांत करतो. पुढे अधोक्षज म्हणतो, हे बघा, या जागेवर शाळेची इमारत बांधायची आहे, त्यासाठी आम्हाला सरकारकडून परमिशन मिळालेली आहे, त्यामुळे तुम्ही इथे झोपडपट्ट्या उभ्या करू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे. तितक्यात तिथे त्यांचा मेन माणूस येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे? तेव्हा त्याचे माणसं सांगू लागतात की ही लोक आपल्या झोपड्या उठवायला आलेले आहे. त्यावर तो ओरडतच म्हणतो, हा सांबाचा इलाका आहे आणि आजपर्यंत सांबाशी लढायची कोणीच हिंमत केलेली नाहीये. तेव्हा अधोक्षज त्याला सांगू लागतो की हे बघा, आम्ही इथे भांडण करायला आलेलो नाहीये. या जागेवरती आम्हाला शाळेची इमारत उभी करायची आहे, त्यासाठी आम्ही सरकारकडून परमिशन सुद्धा घेतलेली आहे. त्यावर सांबा म्हणतो की आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. तेव्हा इम्रान त्याला म्हणतो, हे बघा, कोणाशी बोलताय तुम्ही? तोंड सांभाळून बोला. तितक्यात आता सांबाने कोयता काढलेला असतो, त्यामुळे आता सगळेजण जरा घाबरतात. तेव्हा तो म्हणतो की एकेकाला या कोयत्याने साळून काढीन. तेव्हा अधोक्षज म्हणतो, हे बघा, आपण ही गोष्ट शांततेत बोलून आणि सामंजस्याने सोडवू शकतो. त्यावर तो म्हणतो की मला जास्त अक्कल शिकवू नको, इथून निघा, नाहीतर एकेकाचे पाय छाटीन. त्यामुळे आता अधोक्षज सगळ्यांनाच म्हणतो की चला इथून, यांच्याशी बोलण्यात आता काही अर्थ नाहीये. असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात. आता इकडे अधोक्षज इंद्रायणी जवळ येऊन उभा राहतो. तेव्हा इंद्रायणी त्याला विचारू लागते की अदू, काय झालं? तू एवढा नाराज का दिसतोयस? त्यावर तो म्हणतो, कारणच तसं आहे. तेव्हा इंद्रायणी विचारू लागते की काय झालं? तेव्हा अधोक्षज तिला सांगू लागतो की शाळेच्या जागेचा पुन्हा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावर इंद्रायणी म्हणते, हे बघ अदू, माझी गंमत करू नकोस. हे बघ, दुसरी कुठलीही चेष्टा कर, पण शाळेच्या बाबतीत चेष्टा केलेली मी ऐकून घेणार नाही. त्यावर अधोक्षज म्हणतो की एवढी मोठी चेष्टा मी करेल का इंदू? खरंच प्रॉब्लेम झाला आहे. असं म्हणत तो झालेली सगळी हकीकत तिला सांगू लागतो. त्यामुळे आता इंद्रायणीला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती अधोक्षजला म्हणते, आदू, काय झालं रे? जेव्हापासून आपण शाळेची इमारत बांधायचं ठरवलं तेव्हापासून किती अडथळे येत आहेत. अगोदर तर ती जागाच आपल्याला मिळत नव्हती. जागा मिळाल्यानंतर सगळीकडे भुताटकी असल्याची अफवा पसरली. इकडून तिकडून सगळं नीट व्हायला लागलं तर हे नवीन संकट येऊन उभं राहिलं. पुढे ती म्हणते की आता काय करायचं? आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे, फक्त 6च महिने आपल्या हातात आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो की इंदू, 6 महिन्यातले 4-5 महिने तर गेले सुद्धा, आता आपल्याकडे 1-1.5 महिना बाकी आहे. आता दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इंद्रायणी अधोक्षज जवळ जाते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणते की सगळं काही नीट होईल. अडचणीतून मार्ग निघत असतो. तेव्हा ती म्हणते, यातून आपल्याला फक्त एकच व्यक्ती बाहेर काढू शकते आणि आपल्याला मार्गदर्शन करू शकते. तेव्हा अधोक्षज विचारतो की कोण? तेव्हा इंद्रायणी सांगू लागते की व्यंकू महाराज.
तू त्यांना जाऊन भेट आणि त्यांच्याशी बोल, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. आता इकडे श्रीकला वाड्यावर येते तेव्हा ती इकडे तिकडे बघू लागते, पण घरात तिला कोणीच दिसत नसतं. या संधीचा फायदा घेत आता ती रत्नाने तिला दिलेली गोळी सोप्याच्या मागे ठेवू लागते. तेव्हा ती म्हणते की इंद्रायणी, या श्रीकलाच्या कानाखाली दिल्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा तू कधी विचार सुद्धा करू शकणार नाही. असं म्हणत आता ती गोळी त्या सोप्याजवळ ठेवत असतानाच तिच्या खांद्यावरती कोणीतरी येऊन हात ठेवतं. त्यामुळे आता श्रीकला खूप घाबरते. श्रीकला जेव्हा वरती बघते तेव्हा समोर करिश्मा उभी असते आणि ती श्रीकलाला विचारू लागते की वहिनी साहेब, काय भानगड आहे आपल्याच घरात अशा चोरासारख्या. तेव्हा श्रीकला म्हणते की काही नाही, माझं जरा कानातलं हरवलं होतं, तेच शोधत होते. तेव्हा करिश्मा तिला म्हणते की बंडल मारू नका. त्यामुळे आता श्रीकला पुन्हा एकदा तिच्याकडे बघू लागते. तेव्हा करिश्मा म्हणते तुमचे दोन्ही कानातले जागेवरती आहे. तेव्हा श्रीकला तिला सांगू लागते की माझ्याकडे दुसरे पण कानातले आहे ना, त्यापैकी एक कानातला हरवला आहे, तेच शोधत होते. तेव्हा करिश्मा तिला म्हणते चला आपण दोघी मिळून शोधूया. त्यामुळे आता श्रीकला तिचा हात धरते आणि तिला थांबवत म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये, तू तुमचं काम कर, मी माझं करते. त्यावर आता करिश्मा म्हणते की ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, मी तर आपला हेल्पिंग हँड देत होते, पण तुम्ही उलट माझ्यावरच ओरडताय. श्रीकला तिला म्हणते की तुझ्या हेल्पिंग हँडची काहीच गरज नाहीये, त्यामुळे तू इथून जाऊ शकतेस. त्यावर करिश्मा म्हणते की शोधत बसा तुमचं कानातलं. असं म्हणून ती रागातच तिथून जाते. तेव्हा श्रीकला विचार करू लागते की हिला परत एकदा रत्नाचं रसायन द्यायला पाहिजे, कारण हिला खूप माज आलेला दिसतो. आता इकडे इंद्रायणीमुळे अधोक्षजचा शर्ट खराब झालेला असतो. त्यामुळे ती दुसरा शर्ट काढते आणि त्याला म्हणू लागते की अदू, तू या शर्टमध्ये एकदम हिरो दिसतोस. तेव्हा अधोक्षज तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा इंद्रायणी विचारते की असा का बघतोयस. त्यावर अधोक्षज म्हणतो मी विचार करत होतो की या हिरोची हिरोईन किती सुंदर दिसेल. असं म्हणत आता अधोक्षज इंद्रायणीचा हात धरून तिला जवळ घेतो. तितक्यात आता तिथे राया येतो आणि त्यांना बघितल्यानंतर तो एकदम तोंड फिरवतो. आता दोघांचंही लक्ष जेव्हा त्याच्याकडे जातं तेव्हा राया म्हणतो की मी काहीच पाहिलं नाहीये, मी माझ्या डोळ्यांवरती हात ठेवलेला आहे. त्यामुळे आता अधोक्षज त्याच्याजवळ जातो आणि त्याचा कान पिळत म्हणतो की जरा जास्तच आगाऊ झालाय. तेव्हा तो इंद्रायणीला म्हणू लागतो हे बघा, छोट्या विंजे सरकारचे कान खूप दुखतायत, त्यामुळे तुम्ही अगोदर माझे कान सोडायला सांगा. तेव्हा इंद्रायणी त्याला विचारू लागते पण तुझं काम काय होतं. तेव्हा तो सांगू लागतो माझी एक शंका होती, तीच विचारायला मी आलो होतो, पण तुमचं जरा बिझी काम चालू होतं त्यामुळे मला बोलता आलं नाही. तेव्हा इंद्रायणी म्हणते राया जरा जास्तच आगाऊ बोलायला लागलाय, सांग काम काय होतं. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही दिलेले 2 पुस्तकं माझे वाचून झालेत, पण मला आता 3रं पुस्तक हवं आहे. तुम्हाला जर कळलं की ते पुस्तक मी ढापलं आहे तर तुम्ही माझ्यावर रागवाल का. त्यावर इंद्रायणी म्हणते का रागवेल, उलट मला छानच वाटेल आणि मी तुझ्यासाठी आणखी 2-3 पुस्तकं आणून देईल. तेव्हा राया म्हणतो की माझी खात्री होतीच तर. पुढे तो म्हणतो आता तुम्ही तुमचं बिझी काम चालू ठेवा. असं म्हणत आता राया तिथून पळून जातो. तेव्हा अधोक्षज म्हणतो राया जरा जास्तच आगाऊ झाला आहे ना. तेव्हा अधोक्षज पुन्हा एकदा इंद्रायणी जवळ येतो. तितक्यात आता त्याचा फोन वाजू लागतो. आता त्याच्या फोनवरती पप्प्याचा फोन आलेला असतो. तेव्हा अधोक्षज विचारू लागतो की त्या झोपडपट्ट्यांच्या मागे कोणाचा हात आहे, काही कळलं का. त्यावर पप्प्या म्हणतो की नाही. तेव्हा अधोक्षज म्हणतो मीही त्या कामासाठीच निघालो आहे. असं म्हणत आता तो व्यंकू महाराजांना भेटायला येतो आणि त्यांना झालेली सगळी हकीकत सांगू लागतो. तेव्हा ऐकून व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटू लागतं आणि ते म्हणतात शाळेच्या एवढ्या पवित्र कामामध्ये इतके अडथळे का यावेत. तितक्यात आता मोहिते पाटील तिथे येतात आणि दोघांना बघून म्हणू लागतात काका पुतण्यांची फार जोरात चर्चा चालू आहे, तर गावात आल्या आल्या तुमचं दर्शन झालं, हे आमचं भाग्यच. पुढे तो अधोक्षजला आपले नवीन सरकार म्हणून नमस्कार करतो. आता तो व्यंकू महाराजांना म्हणतो की पूजनीय व्यंकू महाराज दिग्रसकर, तुम्हाला सुद्धा आमच्याकडून नमस्कार. असं म्हणत तो त्यांच्यासमोर हात जोडतो. आता अधोक्षज आणि व्यंकू महाराज दोघंही त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा तो मुद्दामच विचारू लागतो की शाळेचं काम कुठवर आलं. नाही म्हणजे माझ्या कानावर आलंय की त्या जागेवरती झोपडपट्ट्या उभ्या राहिल्याय. साधारण किती झोपडपट्ट्या असतील. तेव्हा अधोक्षज सांगू लागतो की 15-20. तेव्हा तो म्हणतो की नाही 50. पुढे तो म्हणतो की जरी आता 15-20 असल्या तरी 50 व्हायला वेळ लागणार नाही. पुढे तो म्हणतो पण तुम्हाला एक सांगतो, त्या झोपडपट्ट्या हटवणं सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात
की अधोक्षजचा हेतू चांगला आहे, त्यामुळे माझी खात्री आहे की अधोक्षजसाठी काहीच अवघड नाहीये. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.